श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रविवार 30 मार्च या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी इथे असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. त्यांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे जे आहेत तर ते संपून जातील. अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून आणि मुलांवरती भरभरून कृपा होईल. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडत असतात. त्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी, मुलींच्या प्रगतीसाठी दिवा हा या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्यावरती जर आपण लावला तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्यावेळेस सूर्य उगवत असतो त्यावेळेस त्याची जी किरणं पृथ्वी तलावरती पडतात त्यावेळेस त्यामधनं जी ऊर्जा तयार होत असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत गुढीपाडव्याच्या दिवशी असते आणि लाखो पटीने कार्यरत असणाऱ्या ह्या ऊर्जेचा फायदा आपल्याला करून घ्यायचा असतो ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात. त्यामुळेच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही हे प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर संपूर्णपणे आपण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकरात लवकर, जितकं लवकर गुढी उभारता येईल तितकी लवकर गुढी उभारायची असते. ज्यावेळी सूर्य उगवता असतो त्या वेळेमध्ये जर तुम्ही गुढी उभारली तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम आणि त्याचबरोबर ब्रह्मदेवाची देखील या दिवशी पूजा केली जाते. इतर दिवशी आपण कधीच ब्रह्मदेवाची पूजा करत नाही, पण सृष्टीची निर्मिती याच दिवशी ब्रह्मदेवाने केलेली होती त्यामुळे फक्त याच दिवशी ब्रह्मदेवाची देखील पूजा केली जाते. त्यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्याची कमतरता कधीच नसावी यासाठी आपल्याला घरामध्ये लक्ष्मी आणि नारायणाचं पूजन करायचं असतं आणि त्याचबरोबर हे जे काही प्रभावी उपाय असतात तर तेही आपल्याला करायचे असतात. आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोठेही मागे राहता कामा नये. मुलगा किंवा मुलगी बाहेर पडली मग ती सुखरूप घरी यावी, तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट, विघ्न, अडचणी येऊ नये. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये नेहमी प्रगती व्हावी. काय होतं, मुलं खूप हुशार असतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असतं. अचानकच त्यांना नोकरीमध्ये अपयश प्राप्त होत असतं किंवा खूप उच्च प्रतीचं मुलं शिक्षण घेतात पण तरीही पाहिजे तशी मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही. त्याचबरोबर मुलांचा स्वभाव जो आहे तर तो हट्टी, चिडचिड आणि तापट होतो. हे का होतं? कारण बघा, मुलांना कधीतरी नजर दोषाचा सामना करावा लागतो. ही नजर फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरातील व्यक्तींची देखील लागू शकते. त्यामुळे ह्या ज्या काही अनेक सर्व समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपले सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. फक्त भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हे उपाय करायचे असतात. बघा, जर मुलांचे कुंडलीतील ग्रह जे आहे तर ते कुठे जर कमजोर झालेले असेल तर त्याचा सुद्धा परिणाम हा त्यांच्या जीवनावरती होत असतो आणि त्यांची प्रगतीही थांबून जात असते. त्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं यासाठी प्रत्येक आईने भक्तीने, विश्वासाने आणि श्रद्धेने हे उपाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मी
महालक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल। तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळीच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। सकाळी तुम्ही 11 वाजायच्या अगोदर हा दिवा लावू शकता। मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर कसा हा उपाय करायचा तेही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। त्यानंतर फक्त उपाय करत असताना तो आपल्याला भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करण्यासोबतच तो आपल्याला इतरांना सांगायचा नसतो, कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे उपाय करत असताना तो नेहमी गुप्त ठेवायचा असतो। तर आता उपाय कसा करायचा आहे, या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे। मातीच्या पणतीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। इतर कोणत्याही धातूचा दिवा आपल्याला इथे चालणार नाही। मातीची पणती ही स्वच्छ असावी, कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा काळी झालेली नकोय। व्यवस्थित नवीन जर पंती घेतली तर अतिशय उत्तम, नाही तर घरातीलच पंती जी असेल तर ती स्वच्छ धुवून पुसून तुम्ही घेऊ शकता। मातीच्या पंतीमध्ये साक्षात पंचतत्व तयार झालेले असतात। त्यानंतर तुम्हाला सर्वांना लाल कलावा जो असतो तर तो माहीतच असेल, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो। तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे। यामुळे मुलांची रक्षा होत असते रक्षासूत्राच्या वातेमुळे। आणि हा रक्षासूत्र तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी मिळून जाईल। या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे। मोहरीचंच तेल टाकायचं आहे, इतर कोणतंही तेल आपल्याला इथे टाकायचं नाही, कारण मोहरीच्या तेलामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मकता असते, दारिद्र्य असतं तर ते शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणात ताकद असते। आता एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत। सर्वात प्रथम हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे आणि बसवत असताना पूर्व पश्चिम चेहरा होईल अशाच पद्धतीने बसवायचं। शेजारी हा दिवा ठेवायचा आणि ह्या ज्या आता वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। पिवळी मोहरी, लवंग 5, काळी मिरी 5, कापूर जो असतो तर तो 5 आणि त्याचबरोबर दालचिनीचे जे छोटे छोटे तुकडे असतात ना तर ते तुम्हाला 5 घ्यायचे आहे। अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे। मुलांच्या डोक्यावरनं ह्या वस्तू तुम्हाला 5 वेळेस उतरवायच्या आहे। सर्व वस्तू 5-5च्या प्रमाणात घ्यायच्या, फक्त पिवळी मोहरी तुम्ही चिमूटभर घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे, जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला होता। वस्तू ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष, विघ्न, संकटे, अडचणी आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून हा जो दिवा आहे तर तो तिथे लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहे। तर अशा पद्धतीने ह्या वस्तू त्यामध्ये टाकल्यानंतर दिवा उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे। घराच्या बाहेर जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। अगदी उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तरी चालेल, पण दिवा शक्यतो करून 1 तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे त्या प्रमाणामध्ये दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकावं लागेल। मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर ह्या सर्व वस्तू मुलांच्या फोटोवरनं तुम्ही उतरवून त्या दिव्यामध्ये टाकू शकता। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा। या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहे, यातील एक पण वस्तू तुम्ही स्किप करू नका आणि वस्तू घेत असताना त्या कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या नको, खराब झालेल्या नको, व्यवस्थित वस्तू घ्या। करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।